नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आजीला एवढं काय तुमच्या थैलीमध्ये बसलेलं कपडे एवढे मध्ये का या त्याची थैली कोणी आहे का? कोणी नाही आहे, मी एकटाच आहे। इकडे कुठल्या तुम्ही? आता एक काम करा, नमस्कार, माझं नाव विक्रम जाधव, मी विजय आर्मी संस्थेचा अध्यक्षाच्या नात्याने बोलत आहे। नेहमीप्रमाणे आज संडे डोनेशन आमचं इथे सुरू आहे। आज आम्ही मेडिसिन ऐवजी आज ब्लँकेटसुद्धा वाटप केलेलं आहे। नेहमी आमचं मेडिसिन डोनेशन घाटी परिसरामध्ये सुरू असतं। जे पण गरजू आणि नीडी जे लोक असतात त्यांना आम्ही मेडिसिन्स आमच्या संस्थेद्वारे इथे प्रोव्हाइड करत असतो फ्री ऑफ कॉस्ट। प्लस आज आम्ही एक वेगळा उपक्रम राबवला। थंडी जास्त असल्यामुळे आम्ही ब्लँकेट वाटपसुद्धा आज केलेलं आहे। आज आम्ही एक साधारण 50 ते 60 आम्ही ब्लँकेट्स आणलेले होते। त्यामधले बरेच ब्लँकेट्स आम्ही इथं वाटलेले आहे। जे गरजू रोड साईडला असतात, झोपतात, ज्यांच्याकडे घर नाही आहे, ज्यांच्याकडे निवारा नाही, त्यांना आम्ही हे सगळे ब्लँकेट्स डोनेट केलेलं आहे। प्लस फूड वगैरेसुद्धा आम्ही वाटप करत आहोत। आणि जे काही जास्त गरीब आहे पेशंट, ज्यांना कोणी फॅमिली नाही आहे, त्यांना फ्रूट्स वगैरे किंवा ड्रायफ्रूट्स असो किंवा जी काही पैशाची मदत असतो तीसुद्धा आम्ही नेहमी ते करत असतो। तुमची जी संस्था आहे त्याच्यामध्ये मुख्य उद्देश काय आहे? ते काय करते संस्था लोकांचं? विजय आर्मी ही जी संस्था आहे, ही संस्था आम्ही फक्त एक चांगली हेल्प म्हणून लोकांना ही संस्था ओपन केलेली आहे की जी पण काही हेल्प असो, जे पण कोणी गरजू आहे त्यांना मेडिसिन असो किंवा काही म्हणजे पैशाची गरज असो किंवा ॲम्ब्युलन्स असो, ब्लड असो, ब्लड टेस्ट असो, एक्सरे असो आणि MRI असो किंवा कोणतीही मदत असो, ती मदत आम्ही गरजू लोकांना आमच्याद्वारे करत असतो। ऑल इंडियामध्ये काही उपक्रम आणि मोठा राबवण्याची शक्यता आहे? भविष्यामध्ये आम्ही आता लवकरच एक प्लॅनिंग सुरू केली आहे। एक मोठा अनाथ आश्रम आणि एक मोठं वृद्धाश्रम आपण इथे सुरू करण्याचा एक ट्राय करत आहोत। यावरची ते काम नक्कीच होऊन जाईल आणि आमचा असं प्रयत्न आहे की ॲटलिस्ट 100 लोक तरी त्या वृद्धाश्रमात आणि अनाथ आश्रमामध्ये राहिले पाहिजे आणि त्यांची आम्ही सेवा करू।